everybody. I'm Dr. Pathak from Pathak Dental Clinic. सरांसाठी आम्ही टोटल 4 इम्प्लांट टाकून त्यांना वरती 3 दात आणि खाली 3 दात आम्ही रिस्टोर केलेले आहे. So this is after completion of the process of implant. This is how it looks. पुढच्या दाताचं माप घेतलं म्हणून त्याचं पूर्ण मटेरियल तुझ्या घेतलेलं त्याची आम्ही क्लिनिक आहोत. So this is what we have given him. आपण विचारू सरांना विचारू त्यांचा अनुभव कसा होता, त्यांना काय ट्रीटमेंट बद्दल त्यांची काय हे होती. टेक हिज रिव्ह्यू. त्यांना विचारू तर कशी झाली ट्रीटमेंट, काय केलं ट्रीटमेंट बद्दल थोडंफार तुम्हाला सांगता येईल. ट्रीटमेंटमध्ये मी सुरुवातीला चौकशीसाठी आलो होतो, पण एखादी मॅनेजमेंट आहे ट्रीटमेंट देणार मॅनेजमेंट किंवा डॉक्टर वगैरे आहे ते बघून मला आनंद वाटला. म्हणजे एवढे म्हणजे मेहनतीने काम करत आहे आणि मी चौकशीसाठी आलो होतो. तुम्ही मला जेव्हा पहिले तुम्ही चौकशीसाठी आले चौकशीसाठी आलो होतो, म्हणजे यांची जे डॉक्टरांची मॅनेजमेंट तळमळ ते बघून आहे ना म्हणून म्हणलं मला ट्रीटमेंट इथंच घ्यायची काय काय म्हणून मी पहिल्या दिवशी मी हो म्हणलो. तेव्हा मला आठवतं तुम्ही आले त्याच दिवशी तुम्ही बोलले मला इथंच करायचं आणि मग तुम्ही ट्रीटमेंट पण विचारलं मला. मग आपण इम्प्लांट म्हणजे आपण आपलं ठरलं होतं की आपण स्क्रू टाकणार. या स्क्रू बद्दल तुम्हाला म्हणजे काही माहिती दिली होती का डॉक्टरांनी, मग तुम्हाला सांगितलं होतं का की कोणत्या कंपनीचा स्क्रू आहे. आता प्रश्न असं पडतो, काही पेशंट मला विचारतात की डॉक्टर एखादा क्लिनिकला 10,000 रुपयाला पण स्क्रू आहे, 15,000 रुपयाला पण स्क्रू आहे. तर तुम्हाला ह्या स्क्रू बद्दल माहिती की तुम्हाला या स्क्रू बद्दल काही सांगितलं होतं का की आपण कोणतं स्क्रू टाकतोय, कोणतं डिझाईनचं टाकतोय. बरोबर, 10,000 किंवा 20,000 रुपये जे सांगितलं म्हणून त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. बरोबर आहे का नाही. एरिबंदा 50,000 किंवा 30,000 40,000 ते जर तर लॉंग लाईफ तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि तुम्हाला जीवन मरेपर्यंत ते राहणार आहे. फायनल केलं 30,000 रुपये. 30,000चं इम्प्लांट म्हणजे आपण तुम्हाला ऑस्टिनचं इम्प्लांट दिलं जेवढं मला कळतं. ऑस्टिनचं इम्प्लांट तुम्हाला दिले त्याच्यासोबत तुम्हाला बारकोड पण भेटलं असेल. आपण काय ट्रीटमेंट केले, कसं केलं, किती दिवस लागले या ट्रीटमेंटला. तुम्हाला 5 महिने आता 5 महिने याच्यासाठी लागले कारण की आम्ही वरच्या इम्प्लांटसाठी थांबलो होतो. युजली मॅक्झिलरीमध्ये की अप्पर जेव्हा आपण इम्प्लांट करतो तेव्हा आपल्याला 4 ते 5 महिने ऑस्टिंटिकेशनसाठी थांबायला पाहिजे. सो दॅट वॉज द रिझन. त्याच्यानंतर आपण तुमचं माप घेतलं, माप आपण डिजिटली घेतलं जेवढं मला कळतं. डिजिटली स्कॅन केलं आपण आणि स्कॅन करून आपण त्याचं माप घेतलं. आता कम्फर्टेबल वाटतं तुम्हाला, परफेक्ट वाटतं. जर तुम्हाला तुमचा अनुभव जर शॉर्टमध्ये ब्रीफ करायचा असेल, कसा तुम्हाला वाटलं ट्रीटमेंट, की डॉक्टर कसे वाटले, की स्टाफ कसा वाटला. त्याला खूप सुंदर वाटलेलं आहे. येणाऱ्याला परत मी बाहेरून कुठे जर पेशंट असेल तर पाठक सरांच्या घरी असं मी सांगणार. मी आणि पेशंट मी पाठवला होता पण ते आला किंवा नाही काय माहीत नाही. मी त्यांना ट्रीटमेंट दिलं तरी तिथं जावं. थँक्यू. म्हणजे तुमचं कौतुक करावं वाटतं की तुम्ही खूप मेहनत आहे आणि सर्वांना हसून. थँक्यू.